नमस्कार सगळ्यांना. तर आत्ताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी खूप एक महत्त्वाची बातमी आहे. पी-एम किसान योजनेनंतर आता एक केंद्र सरकारने एक नवीन योजना चालू केली आहे. ती योजना काय असणार आहे? त्याचा कोण-कोण लाभ घेऊ शकतं? पात्रता काय असणार आहे? तुम्हाला त्या योजनेअंतर्गत काय नक्की मिळणार आहे किंवा कुठे अप्लाय करायचं आहे? ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण एक नवीन योजना चालू होत आहे. केंद्र सरकारने पी-एम किसान योजनेच्या यशानंतर ती आता एक नवीन योजना चालू करत आहेत. ती योजना काय असणार आपण पाहणार आहोत. पी-एम किसान योजनेला खूप भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ती योजना पूर्णपणे यशस्वी झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये ती योजना खूप लोकप्रिय झाली आहे. पी-एम किसान योजना, ठीक आहे. त्या योजनेनंतर जाता ही दुसरी योजना काय असणार ते आपण सविस्तर पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आला तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल. कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. शेतकरी बांधवांसाठी जी योजना आहे ती महत्त्वाची योजना असणार आहे. ती काय असणार आहे? खूप महत्त्वाची असणार आहे, ते सांगणार आहे मी. पण तुम्ही जास्तीत जास्त आपले शेतकरी जवळपास शेतकरी बांधवांना, आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना ही माहिती जी आहे ती शेअर करा. ठीक आहे. आपण चालू करूया. काय आहे सविस्तर माहिती बघूया. पी-एम किसान योजनेनंतर केंद्र सरकारने सुरू केली एक मोठी योजना. काय आहे योजना? वाचा सविस्तर. ठीक आहे. ही जी आहे ती खूप मोठी योजना चालू केली आहे. ती योजना आपण सविस्तरमध्ये पाहणार आहोत. बघूयात. बघा, केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी इलेक्ट्रॉनिक गोदामाच्या पावत्यांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना पीक काढणीनंतर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 1,000 कोटी रुपयांची क्रेडिट हमी योजना सुरू केली आहे. बघा, क्रेडिट हमी योजना ही चालू केली आहे. ठीक आहे. बहुतेक बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देतात. अशा परिस्थितीत गोदामांच्या पावत्यावर हमी देऊन बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देश योजनेचा आहे. बघा, काय होतं की बहुतेक बँका ज्या आहेत त्या आपल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देतात. तर अशा परिस्थितीमध्ये धान्य गोदामाच्या पावत्या, म्हणजे तुमच्या धान्य गोदाम असतं, ज्या पावत्या असतात त्याच्यावर हमी देऊन बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा हा जो आहे उद्देश आहे आणि हा योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आता कर्ज मिळवणं खूप सोपं झालेलं आहे. फक्त धान्य गोदामाच्या ज्या पावत्या आहेत तर त्या पावत्यांवरच तुम्हाला काय मिळणार आहे? कर्ज मिळणार आहे. ठीक आहे. आता कधी मिळणार बघूयात. पीक काढणीनंतर मिळणार कर्ज. बघा, कधी-कधी मिळणार तुम्हाला कर्ज? शेतातील पीक काढणीनंतर ते लगेच बाजारात विक्रीसाठी पाठवले जात नाही. अनेकदा बाजारात चांगला भाव मिळवण्यासाठी शेतकरी ते धान्य घरी साठवतात. काय होतं, कधी-कधी शेतातील पीक जे आहे ते निघाल्यावर लगेचच ते बाजारात शेतकरी विक्रीसाठी पाठवत नाहीत. ते त्यासाठी चांगला भाव यावा यासाठी ते स्वतःच्या घरात धान्य साठवून ठेवत असतात. मात्र पुढील पीक आणि खर्चासाठी शेतकऱ्यांसाठी पैसे उरत नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला नाईलाजाने कमी भावात धान्याची विक्री करण्यास भाग पडते. मात्र ही समस्या आता दूर होणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या शेताजवळच धान्य साठवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गोदामे उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली. बघा, खूपच चांगली योजना आहे. कारण काय होतं, शेतकऱ्याने जेव्हा घरी साठवायला चालू करतात धान्य, तेव्हा ते धान्य एकतर खराब होतं किंवा ते त्याचा भाव वाढतच नाही. अशा परिस्थितीमध्ये मग शेतकऱ्याकडे स्वतःकडे पैसे पण राहत नाहीत. पैसे कुठून येणार जर पिकच नाही विकलं गेलं तर? त्यामुळे त्यांच्यासाठी आता शेताच्या जवळच, ठीक आहे, त्यांना काय होणार आहे? इलेक्ट्रॉनिक गोदाम उभारण्यात येणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांना धान्य साठवण्याची जी व्यवस्था आहे ती करून देण्यात येणार आहे शेताच्या जवळच. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात काय होणार आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापासून वाचणार आहे. कारण त्यांना काय होतं, नाईलाजाने त्यांचं जे धान्य आहे ते कमी किमतीत विक्री करायला लागतं, भाग होतं त्याच्यामुळे. पण आता हे सगळं शेतकऱ्यांसाठी बंद होणार आहे. कारण आता इलेक्ट्रॉनिक गोदामे आहे जे ते उभारण्याची तरतूद आखत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद पण केली गेलेली आहे. ठीक आहे. मग पी-एम किसानसह अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. देशातील कोट्यावधी शेतकरी पी-एम किसान निधी अंतर्गत 19व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. बघा, आता जो आहे तो 19वा हप्ता येईलच लवकरच. आता मध्यंतरी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 19वा हप्ता जो थकलेला होता किंवा बाकी होता. पण आता आचारसंहिता संपली आहे, त्याच्यामुळे आता जी बैठकी होतील त्यामध्येच 19वा हप्ता जो आहे त्याच्यानंतर तुम्हाला मिळण्यात येईल. ठीक आहे. अशा परिस्थितीत आता केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम, पत हमी योजना सुरू केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ठीक आहे. आता बघा, काढणीनंतरचे कर्ज 5.5 लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा. आता तुम्हाला किती कर्ज मिळणार आहे ते पण पाहूयात आपण. बघा, अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की सध्या 21 लाख कोटी रुपयांच्या एकूण कृषी कर्जापैकी कापणीनंतरचे कर्ज केवळ 40,000 कोटी रुपये आहे. सध्या ENWR अंतर्गत कर्ज फक्त 4,000 कोटी रुपये आहे. पुढील 10 वर्षात कापणीनंतरचे कर्ज 5.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल अशी आमची अपेक्षा आहे. त्यांनी भर दिला की हे लक्ष्य बँकिंग आणि गोदाम क्षेत्राच्या प्रयत्नांनी साध्य केले जाऊ शकते.
ठीक आहे. तुम्हाला जास्तीत जास्त कर्ज जे आहे ते इथून मिळणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता शेतकऱ्यांना खूपच चांगली योजना जी आहे ती काढलेली आहे, जेणेकरून त्यांना खूप चांगला फायदा होणार आहे. बघा, गोदामांची नोंदणी वाढवण्याची गरज. ई किसान उपज निधी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुव्यवस्थित करणे, शेतकऱ्यांमध्ये हमीभावाबाबत जागरूकता निर्माण करणे, डिपॉझिटरी शुल्काचे पुनरावलोकन करणे आणि सध्याच्या 5,800च्या पुढे गोदाम नोंदणी वाढवणे यावर सचिवांनी भर दिला. गोदामांची संख्याही वाढवावी अशी त्यांचा मानस आहे, की तुम्ही गोदामांची संख्या ही नोंदणी वाढवण्याची गरज आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त गोदामे उपलब्ध करून दिली जातील. बघा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विविध योजना आणल्या जातात. केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांची आर्थिक सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. बघा, काय होतं की जेव्हा पिकाला भाव मिळत नाही किंवा पीक पिकलं जात नाही, तेव्हा शेतकरी खूप टेन्शनमध्ये येतात. त्यांना पुढचं असं कळतं की काहीच नाही, आता आपल्या शेतावरच सगळे, पण जर हे पिकच नाही गेलं तर काय होईल? अशामध्ये शेतकरी निराशात जातात. त्यामुळे ते एक मोठं टोकाचं पाऊल उचलतात, आत्महत्या करतात. जेणेकरून खूप नुकसान होतं. त्यांच्या कुटुंबाचाही हातभार लावणारा जो व्यक्ती आहे किंवा मेन व्यक्ती आहे तोच निघून जातो. त्याच्यामुळे हे रोखण्यासाठी केंद्र सरकार जे आहे ते वारंवार प्रयत्न करत असतं, की अशा काही घटना घडू नयेत. शेतकऱ्यांच्या पिकाला, धान्याला चांगला भाव मिळावा यासाठी विविध योजना आहेत त्या चालू केल्या जातात. त्याच्यामुळे त्यातली एक योजना आहे PM किसान योजना. त्याचा आता 19वा हप्ता लवकर तुमच्या खात्यात येणारच आहे. त्या योजनेत तुम्हाला मध्ये एक हप्ता नसेल आला, कारण आचारसंहिता होती, पण आता लवकरात लवकर हप्ता येईल. ह्या ज्या निवडणुकीच्या ज्या मंत्रिमंडळाच्या बैठका आहेत त्याच्यानंतर तुम्हाला आता ही अधिवेशनही संपले आहे. त्यामुळे आता पैसे येणं चालू होते. लाडक्या बहिणीचे पण पैसे येणं चालू होते. आता सगळ्या जे योजनेचे पैसे बाकी होते ते सगळे आता पैसे यायला चालू होतील. त्यामुळे तुमचं PM किसान योजनेचे पैसे लवकरात लवकर येऊन जातील. आत्ताचा जो हप्ता आहे तो 19वा हप्ता आहे. अजूनही तुम्ही अप्लाय केलं नसेल तर तुम्ही PM किसान योजनेसाठी अप्लाय करू शकता. त्याचा व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल कसं अप्लाय करायचं, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल. कारण खूप महत्त्वाची योजना आहे, खूप चांगली योजना आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना खूप हातभार लागतो त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये. ठीक आहे. आता ही जी नवीन योजना आहे ती पण जी योजना आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला धान्य साठवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गोदामं मिळत आहेत, जेणेकरून धान्य खराब होणार नाही, जास्तीत जास्त टिकेलही आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही विकायला काढू शकता. जेव्हा पिकाला भाव येईल तुमच्या, तेव्हा तुम्ही काढू शकता. ठीक आहे. तसेच शेतकऱ्यांच्या ज्या खूप कठीण ज्या परिस्थिती असतात त्या परिस्थितीमध्ये ही जे केंद्र सरकारने योजना आणलेल्या आहे त्यामुळे खूप शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे. आणि अशाच योजना ज्या आहेत केंद्र सरकार काढत असतं, जेणेकरून शेतकरी जो आहे बळीराजा आहे. ठीक आहे. त्यामुळे तो आपला व्यवस्थित राहायला पाहिजे असं केंद्र सरकारचा मानस आहे. जेणेकरून त्याच्यामुळे ते भरपूर योजना काढत असतात. त्यामुळे ते शेतकऱ्यांना जो आहे तो खूप जास्त लाभ होत असतो. तर अशाच ही योजना काढत राहतील. आता ह्या 2 योजना तर आहेत, PM किसान योजना आणि इलेक्ट्रॉनिक्सची जी योजना आहे ती 2 योजना खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचा तुम्ही लाभ घ्या. लवकरात लवकर लाभ घ्या सगळ्यांनी, जेणेकरून तुम्हालाच फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण हा जो योजना आहे ती नवीन कळत जाईल. आणि अशाच नवीन नवीन न्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशाच नवीन अपडेट्स मी तुम्हाला घेऊन येत आहे. अशा नवीन योजना तुम्हाला मी पोहोचवत राहील. तर धन्यवाद.